चला मी आता इथं अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आणि त्याला छान प्रकारे असं भाजून घ्यायचं आहे. असं एकसारखं परतवत राहायचं आहे. 5 मिनिटामध्ये ही डाळ आपली भाजली जाते. तर अशा प्रकारे ही डाळ आपली भाजून झालेली आहे. आता एका वाटीमध्ये मी काढून घेणार आहे गार होण्यासाठी. आणि ही डाळ कशासाठी भाजते आणि याचं काय करायचं ते तुम्हाला लवकरच कळेल. आता ही डाळ भाजून झालेली मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर ही आता गार झालेली एका मिक्सरच्या भांड्यामधून आपण हिला एकदम बारीक करून घ्यायची आहे. आपल्याला इथं आधी थोडी हळद टाकायची आहे. आणि लहान मुलांसाठी हे उपटण खूपच छान असतं. जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असणार तर कस्तुरी हळद तुम्ही वापरा. मी ही घरच्या घरी जी हळद आपण यूज करतो ना तीच हळद इथं मी वापरलेली आहे. तुम्ही कस्तुरी हळदसुद्धा आणू शकता, बाजारात कुठंही ती अवेलेबल असते. तर बघा अशा प्रकारे मी हे मस्तपैकी बारीक करून घेतलेलं आहे. आणि हे उपटण आहे ना मी आधी गाळणीने गाळून बघितलं, पण ते ना खूपच असं जाडसं वाटत होतं मला. हे बघा खूप जाडसर वाटत होतं. त्यासाठी मी याला आहे ना परत एका वाटीमध्ये काढून घेतलं. तर बघा थोडं जाडसरच आहे, त्यासाठी मी परत एका वाटीमध्ये त्याला काढून घेतलेलं आहे. नंतर छान असं बारीक कपडं घ्यायचं आहे आणि त्याच्याने असं वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. पूर्णपणे असं हे असं चिकनं होऊन जातं, एकदम बारीक होऊन जातं. म्हणजे आपल्याला चेहऱ्याला लावताना असं जाडसर वाटत नाही. ते पूर्ण फ्रेश वॉशसारखं होऊन जातं ते. आणि याच्याने चेहरा आहे ना खूप क्लीन होऊन जातो. तुम्ही म्हणजे फ्रेश वॉशला सुद्धा दूर करेल असं हे उपटण असतं घरच्या घरी आणि कमी खर्चामध्ये. तर बघा आणि 2 वेळा हे जाडसर निघालेलं परत वाटून घेतलं मी, परत वस्त्रगाळ करून घेतलं. आता हे सर्व काही मी क्लीन करते. गॅस ओटा क्लीन करून घ्यायचा आहे. काय केलं म्हणजे घाण तर होतेच, पण ती पण सहन होत नाही. मग मी असं परत पुसतच असते. तर हे बघा हे असं पूर्णपणे मस्त बारीक झालेलं आहे. आता मी एक छोटासा बाउल घेतलेला आहे इथं. आपल्याला जेवढं लागेल ना तेवढंच करायचं आहे. हे बघा आता मी मलाई टाकते इथं. तुम्ही दूध वापरलं तरीसुद्धा चालेल आणि पाणी वापरलं तरीसुद्धा, पण दूध किंवा मलाई वापरले ना तर आपल्याला जास्त फरक दिसतो. त्यासाठी बघा आणि असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्याने चेहरा इतका क्लीन होऊन जातो ना, तर तुम्ही साबण फ्रेश वॉश सर्व काही विसरून जाल आणि रोज चेहऱ्याला हेच तुम्ही लावणार. एकदा तुम्ही करून बघा आणि लावून बघा. आणि घरच्या घरी काही जास्त आपल्याला मेहनत पण लागत नाही आणि पटकन हे उपटण पटकन तयार होतं. तुम्ही फ्रेश वॉश बोलणार तरीसुद्धा चालेल. हे बघा हे आपलं उपटण आता इथं तयार झालेलं आहे. आता याला यूज कसं करायचं ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. छानच असं बारीक मस्त तयार झालेलं आहे. आणि असं बनवून जरी तुम्ही एका डब्यामध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवलं आणि रोज रोज एक चम्मच जरी खाल्ला ना तरीसुद्धा चालतं. पण मी आता हे थोडंसं बनवलेलं आहे, बाकी सर्व काही सुक्कं ठेवून दिलेलं आहे मी. आपल्याला याच्यात थोडं पाणी ॲड करायचं आहे. तुम्ही दूध पण वापरू शकता, दूध टाकलं अजून तरीसुद्धा चालतं. आता थोडंसं पाणी वापरलेलं आहे मी, तर तुम्ही दूध वापरलं तरीसुद्धा चालेल. आणि बघा अशा प्रकारे आपल्याला हे लावायचं आहे चेहऱ्याला. काही जास्त नाही, फक्त लावून घ्यायचे आणि थोडंसं असं
मसाज करून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे आपण जसं फ्रेश वॉश लावतो ना त्याच प्रकारे. हे बघा तुम्ही बघू शकता. बघा लावता लावताच किती फरक जाणवतोय. आता मी तोंड धुवून येते, लगेचच तुम्हाला यायचं रिझल्ट दिसेल. आता मी तोंड धुवून येते, लगेचच तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल. आता बघा मी तोंड धुवून घेते. तुम्ही बघू शकता किती फरक जाणवतोय. बघा तुम्ही बघू शकता खूपच क्लीन चेहरा होऊन जातो. अशा प्रकारे हे उपटन तुम्ही सुद्धा तयार करू शकता. आता बघा किती फरक वाटतोय की नाही तुम्हाला, मला सांगा कमेंटमध्ये. खूपच छान आणि खूपच क्लीन होऊन जातो चेहरा. आपल्याला दुसरं काही साबण वगैरे काहीच लावायची गरज राहत नाही. सुटसुटीत चेहरा होऊन जातो मस्त. बघा मी आता काहीच लावत नाही, क्रीम वगैरे फक्त पावडर लावते. साधी सिंपल तयारी राहते माझी. फक्त घरी बनवलेलं फ्रेश वॉश लावल्यानेच इतका चेहरा किती क्लीन होऊन जातो, तर काही लावायची गरज पण राहत नाही. खूपच छान आणि खूपच मस्त. अशी राहते माझी साधी सिंपल तयारी. जास्त काही लावतच नाही मी, फक्त पावडर, टिक्का आणि सिंदूर पेन्सिल एवढंच लागतं मला. कारण फ्रेश वास जितका भारी बनलेला असतो ना घरच्या घरी कमी खर्चामध्ये, तर आपल्याला दुसरं काही लावायची गरज पण राहत नाही. आणि रोज यूज केला ना तर पार्लरमध्ये जायची सुद्धा तुम्हाला काही गरज वाटणार नाही. तर चला अशा प्रकारे झालेली माझी साधी सिंपल तयारी. कसा वाटला तुम्हाला फ्रेश वॉश घरच्या घरी बनवलेला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता सर्व काही माझं आवरून झालेलं, इथं तयारी पण झाली माझी. तर बघा मी आता इथं चहा ठेवणार आहे. एक कप दूध घेतलेलं आहे मी, तर 1 कप पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर
1.5 चम्मच मी तर साखर टाकलेली आहे. चहा संपलेली आहे, डब्यामध्ये चहा भरते. तुम्ही कोणती चहा वापरता ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी तरी जीवराजच चहा वापरते. खूप छान चहा राहते ती. चहाला कलर पण छान येतो आणि प्यायला पण खूप चवदार लागते. त्यासाठी मी जीवराजचा चहा वापरत असते. मला दुसरा कोणताच चहा आवडत नाही, जीवराजचा चहा आवडतो. चला आता गॅसवरती चहा ठेवते मी. सर्व काय टाकून झालेले. अद्रक टाकायचं आहे थोडं. थंडीचे दिवस आहेत, अद्रक टाकून चहा खूप छान असतो. चहा उकळते तेव्हापर्यंत देवपूजा करून घेते मी. चला आपला इथं चहा उकळून झालेला आहे. तर आज पुरता एवढाच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा. नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा. तर चला तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.